नमस्कार, मी प्रतिभा भार्गव कदम। आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव। त्याच्यासाठी मी आज आपण कुकरमध्ये बनवायचं आहे। कुकरमध्ये झटपट होतो। त्याच्यासाठी मी कुकरमध्ये 2 चमचे तेल घातलं, 2 तेजपत्ता, दालचिनी, लवंग, 2-3 लवंग टाकायच्या आणि त्याच्यामध्ये एक मोठा चिरलेला बारीक कांदा। हा कांदा थोडा परतून घ्यायचा। छान असा लालसर परतला पाहिजे, असा परतायचा। छान असा लालसर गुलाबी रंगाचा आला पाहिजे। नंतर आपण त्याच्यामध्ये 2 उभ्या चिरलेल्या मिरच्या घालायच्या। त्या मिरच्या घातल्यानंतर आपण आलं लसूण पेस्ट ती टाकायची। आलं लसूण पेस्ट टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचं। हे असं चांगलं ढवळत राहायचं, कारण त्याला कांद्याला सगळं आलं लसूण पेस्ट लागली पाहिजे। आणि नंतर आपण 2 मोठे बारीक चिरलेले टॅमॅटो, ते टॅमॅटोसुद्धा बारीक चिरून घ्यायचे आणि ते टॅमॅटो कांद्याबरोबर आपण चांगले शिजवून घ्यायचे, परतून चांगले शिजवायचे। त्याच्यानंतर आपण 1 चमचा गरम मसाला घालायचा। नंतर आपण त्याच्यामध्ये आता 1 चमचा आपण धना पावडर टाकूया आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं। पुन्हा हे सर्व मिक्स झालं की आपण त्याच्यामध्ये आपण बेडगी मिरची, लाल मिरची टाकायची। लाल मिरची झाली की आपण 3 ते 4 चमचे दही टाकायचं। आणि कसं गॅस आपण बंद करायचा आणि नंतर मग दही टाकायचं, नाहीतर दही फाटतं। म्हणतो पुन्हा पहिला गॅस बंद करायचा आणि मग 4 चमचे दही टाकायचे आणि ते पुन्हा मिक्स करून घ्यायचं। पुन्हा आपण गॅस लावायचा आणि गॅस चालू करून झाल्यानंतर पुन्हा आपण ढवळून चांगली त्याला वाफ येऊन द्यायची। आणि सर्व आपण मिक्स भाज्या, फरसबी, गाजर, फ्लावर, मटार, बटाटा, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल भाज्या त्या घालायच्या। त्या भाज्या चांगल्या अशा घालून त्या एकदा आणखीन मिक्स करून घ्यायच्या। आपण त्या अशाच पूर्ण भाज्या घालून घ्यायच्या। भाज्या पण जास्त बारीक चिरायच्या नाही, थोड्या मोठ्या साईजच्याच असे ठेवायचे। फ्लावरचे तुकडे, गाजरचे तुकडे, फरसबी असे थोडे मोठे साईजचेच ठेवायचे। आणि ती आता आपण पुन्हा एकदा चांगली ढवळून घ्यायची। भाजी छान अशी मिक्स झाली पाहिजे, त्याला मसाला लागला पाहिजे। पूर्ण भाजीला मसाला लागायला की असा पूर्ण मसाला लागायला पाहिजे। छान असं मिक्स झाली भाजी की आपण त्याच्यावरती एक पुलाव मसाला, एव्हरेस्ट बिर्याणी पुलाव मसाला पण 1 चमचा घातलाय। त्याच्याने कसा वास छान येतो भाताला, म्हणतो बिर्याणी पुलाव मसाला 1 चमचा घालायचा। आणि नंतर पुन्हा आपण ते ढवळून घ्यायची। चांगली मिक्स झाली की 10 मिनटं असंच कुकरला थोडं झाकण लावून घ्यायचं। आणि आपल्याकडे असं 2 वाट्याच्या तांदळाला आपण 4 वाटी पाणी घ्यायचं। हे पाणी चांगलं उकळवून घ्यायचं, पाणी गरम करून घ्यायचं, चांगलं उकळी आली पाहिजे पाण्याला। आणि भाजी पुन्हा झाकण काढून एकदम पुन्हा मिक्स करून घ्यायची। एक वाफ आली भाजीला छानपैकी, बघा मस्त दिसते भाजी। नंतर आपण तांदूळ घालायचे। तांदूळ 10 मिनटं भिजत घालून ठेवायचे आधी। तांदूळ आपण कोणताही बासमती घ्या, तुमच्या घरातला जो असेल त्या पण तांदळाचा भात छान होतो। मी आता बासमती घेतलाय। 2 वाट्या तांदूळ 10 मिनटं भिजत घालून ठेवायचा आणि तो तांदूळ याच्यात घालायचा आणि चांगला पुन्हा एकदा ढवळून मिक्स करून घ्यायचा, कारण का तांदळाला पण भाताला पण मसाला चांगला लागायला पाहिजे। असं चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता कलर किती सुंदर दिसतो ना। आता आपण त्याच्यामध्ये मीठ घालूया, थोडं चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घातलं ना की पुन्हा एकदा आपण ढवळायचं। हलक्या हाताने ढवळायचं, एकदम पै करायचं नाही, कारण तांदळाचे तुकडे होतील, म्हणून हलक्या हातानेच असं ढवळून घ्यायचं, कारण हा बासमती लांबडा तांदूळ आहे म्हणून। आणि आपण ह्याच्यावरती आता 2 चमचे तूप घालायचं। तूप ऑप्शन आहे, तुम्हाला जर वाटेल घालायचं तर घालायचं, नाही तर नाही घातलं तरी चालेल। पण एक तुपाने सुद्धा भाताला छान चव लागते। असं 2 चमचे तूप घालून घेतलं। आता तूप घातल्यावरती सुद्धा आपण पुन्हा एकदा ढवळून घेऊया। असं सगळं मिक्स करून घ्यायचं। भाताचा कलर बघा किती सुंदर दिसतो।
असा भाताचा कलर, बेडगी मिरची घातली आहे ना लाल कलरची, म्हणून त्याचा कलर असा लाल आला आहे, त्यामुळे तो भाताचा कलर छान दिसतो. असं चांगलं मिक्स झालं की आपण आता 4 पेले आपण उकळलेलं पाणी गरम केलं आहे ते पाणी घालायचं. पाणी चांगली उकळी येऊन द्यायची पाण्याला, आणि ते पाणी आपण तांदळामध्ये भातामध्ये घालायचं. जेवण 2 ग्लास तांदळाला 4 ग्लासच पाणी घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही. तुमच्या तांदळावरती आहे, तांदूळ जुना असेल तर थोडा एखादा अर्धा ग्लास पेला लागू शकतो पाणी, आणि नवीन असेल तर आपल्याला तेवढं लागतं. असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता हे चांगलं असं ढवळून झालं की आपण आता त्याच्यावरती आता आपण बघा कलर सुंदर दिसतो ना, आता त्याच्यावर झाकण लावायचं. झाकण लावून थोडा एकदा फास्ट गॅस ठेवायचा आणि मग मंद गॅस करायचा. मंद गॅसवरती फक्त 1 शिटी काढायची. 1 शिटी काढून झाल्या, फक्त एकच काढायची, जास्त काढायची नाही. एक शिटी झाली की आपण 10 मिनिटं आणखी गॅस बंद करायचा आणि तसंच झाकण लावून ठेवायचं, कारण वाफल्यात ते होते. आणि हा भात आपल्याला 7 माणसं खाऊ शकतात. हा 1 किलोचा भात झाला. आपण 2 वाट्या तांदूळ आणि भाज्या वगैरे सगळं मिक्स करून आपला आता 1 किलो प्रमाणाचा भात झाला आहे. हा 1 किलोचा भात आपण 7 ते 8 माणसं सहज खाऊ शकतो. व्हेज पुलाव आपला तयार. आता आपण सर्व करूया. याच्याबरोबर आपण पापड, याच्यासोबत सुद्धा आपला छान लागतो भात.